हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची, आवडी विठ्ठल गाई दे कांती, अलपेते ते लाभ गरा, आणि कांतरे निधावे वसती, आणि कांतरे निधावे वसती, करावे शांती वासनीची, आवडी विठ्ठल गाई दे कांती, अलपेते ते लाभ गरा, तुका मने बाण हाती निवालीचा, वाहू घे वाचा वेचू नये, आवडी विठ्ठल गाई दे कांती, अलपेते ते लाभ गरा, विठ्ठल हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची, आवडी विठ्ठल गाई दे कांती, अलपेते ते लाभ गरा, समचरण सर्वजं सान्द्र निराबुधावं, जगनीत पानं मंडलं मंडनां, तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनिरे, समागत्य तिष्ठं समानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगाकरू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आचरण, जगपालांनी कधी करतारो, बाबाजी सर्वदास तुका, संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधि राजा, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि दोगं शिरसा कुरुन्तं, मस्तके पाया
तावतारं तलन्ताङ्गते ज्योतिकामोदे वक्त्रं कलागीशवादापनोदारदक्षं धर्मादिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सेवेला गी सेवक तमारो सेवेला गी सेवक सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुझ्या देवा करावा वेणू इत व्हावे तरी दंबदुरी ठेवा इत व्हावे तरी दंबदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गाई जे कांती अलभ्यते दिला बदरा विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे महामेरू
संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सर्वांच्या परिचयाचा सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 9व्या वर्षीचे प्रॅक्टिस रूपी कीर्तन महोत्सव आणि त्या प्रॅक्टिस रूपी कीर्तन महोत्सवामध्ये माझी 23 नंबर 22 नंबर या क्रमांकाने आलेली सेवा झालं काय. आता वातावरण खराब आहे ना, त्याच्यामुळे 1 नंबर मागा आलाय. विठ्ठला विठ्ठला. अभंग तुकोबरायांचा आहे, हिताचा उपदेश करणार आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं हित व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपलं चांगलं व्हावं, गोमटं व्हावं, कल्याण व्हावं. कोणाला वाटत नाही? सर्वांना काय वाटतं? आपलं चांगलं व्हावं. तर चांगलं होण्याकरता काहीतरी कार्य तर करावं लागेल ना. तसं आपलं चांगलंच आहे, आपलं कसं आहे चांगलंच आहे, आपलं चांगलं आहे. परंतु चांगलं का नाही तर त्याला कारण आहे, त्याचं कारण आहे अज्ञान. विठ्ठला विठ्ठला. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला हित करून घ्यायचं असेल, जर तुम्हाला कल्याण करायचं असेल, स्वहितासाठी जर तुम्ही जागे असाल तर तुम्हाला काहीतरी साधना करावी लागेल. आणि तुमच्या जो अंतःकरणामध्ये जो मल विक्षेप आवरण जे काही द्वेष असतील ते नष्ट करावे लागतील. म्हणजे तुमचं ते अज्ञानाचं आवरण नष्ट होईल आणि तुमचं स्वस्वरूप जाग झाल्यानंतर तुम्ही आनंदमय व्हाल. विठ्ठला विठ्ठला. उपदेश प्रकरणातील अभंग हे जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. तसे उपदेशाचे 2 प्रकार, एक साधारण उपदेश आणि दुसरा असाधारण उपदेश. तर साधारण उपदेश कशाला म्हणावं? सांगतो तुम्हासी बदल विठ्ठला, सांगतो तुम्हासी
पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग आकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका पंढरपुरात सोयरा दिनाचा पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग विठ्ठला सांगतो तुम्हाला भदरे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. अनेक असे प्रकारचे प्रमाण आपल्याला पाहता येतील कारण इथं सगळे तत्वज्ञानीच आहेत आणि सर्वांचं पाठांतर म्हणजे पक्का आहे. काही काही असतील त्यांचं अतिशय पक्का आहे तर अतिशय पक्का असल्या कारणाने या ठिकाणी काय मला कीर्तन करणं असं काय अशक्य का असं काही वाटत नाही. तर उपदेशाचे दोन प्रकार, एक प्रकार असा आहे तर साधारण उपदेश आणि दुसरा प्रकार आहे असाधारण उपदेश. अभंग जरी दिसण्याकरता अर्थदृष्टीने बघितला तर साधारण असा प्रकारचा वाटतो, अर्थात साधारण वाटतो, परंतु त्यात मध्ये जो उपदेश केलेला आहे जे सोयीताची गोष्ट सांगितलेली ती म्हणजे असाधारण उद्देशामध्ये मोडते. विठ्ठला विठ्ठला एक असाधारण उद्देश आणि दुसरा एक साधारण आणि दुसरा असाधारण. तर असाधारण उद्देश कशाला म्हणावं तर मानव मात्रामध्ये ज्या विशिष्ट वर्गाला जो उद्देश केला जातो त्याला असाधारण उद्देश म्हणावा. तर या अभंग अर्थदृष्टीने साधारण आहे, दिसायला जरी साधारण असला तरी उद्देश मात्र कसा आहे असाधारण. तर जगद्गुरु तुकोबराय अतिशय तळमळीने अतिशय आपुलकीने आपल्याला उपदेश करतात. तर उपदेश काय आहे अभंगाचे प्रकार
व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला जर हित साधायचं असेल, आपलं चांगलं करायचं असेल, आपलं गोमटा करायचं असेल, तुम्हाला स्वतःच्या कल्याणाची इच्छा असेल, तर तुम्ही काय करा, जरी हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. या अभंगामध्ये तरी हा शब्द आलेला आहे. तरी हा शब्द आला म्हटल्यानंतर जरी हा शब्द येणार आहे, नसला तरी तो अध्यारोप घ्यायचा. जरी हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. जर तुम्हाला हिताविषयीची जर इच्छा असेल, आपलं चांगलं व्हावं वाटत असेल, तर काय करा, नकरी दंबाचा साया. नकरी दंबाचा सायासन, शांती राहे बहुवसन. शिवे सुनंदर
सुंदरस नकरी आळस राम नामे. तुकोबराय म्हणतात या दंभाचा सायास करू नको. म्हणजे यात हा दंभ उत्पन्न झाल्यानंतर जे दुःख भोगावं लागतं त्या दुःखाचा आश्रय करू नको. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जर तुम्हाला हिताची इच्छा असेल, जर कल्याण असं वाटत असेल तर दंभ काय दूर ठेवा. तर हा दंभ आपल्यापासून दूर ठेवण्याकरता साधन काय करावं तर चित्त शुद्ध सेवा देवाची शुद्ध अंतकरणाने शुद्ध चित्ताने भावाने प्रेमाने आपुलकीने देव एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. थोर प्रेमाचा बुकेला हाती दुष्काळ तयाला देव भावबळे आकळे एरविना कळे करतळे आवळे तैसा हरे. जर भावपूर्वक जर त्या परमात्म्याचं स्मरण केलं, त्याचं चिंतन केलं, त्याच्या गुणाचं वर्णन केलं, त्याच्या लीलेचं वर्णन केलं, त्याच्या स्वरूपाविषयी वर्णन केलं, कीर्तन केले तर काय होईल हित होईल आणि अंतःकरणात जे असलेले विकार आहेत ते विकार नाश पावतील. विठ्ठला विठ्ठला. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात शुद्ध अंतःकरणाने त्या भगवंताची काय करायची सेवा करायची. ते करावे करावे देवाचे चिंतन करून या मनाने कविता किंवा करून या मन शुद्ध भावन. तर आपल्याला हित साधायचं असेल, तर आपल्याला कल्याण करावं असं वाटत असेल, आपलं कल्याण व्हावं, गोमटं व्हावं अशी जर इच्छा असेल तर काय करावं देवाचं चिंतन करावं. आणि जर देवाचं चिंतन केल्याने काय होतं आणि शुद्ध अंतःकरणाने शुद्ध चित्ताने जर देवाला जोपासलं म्हणजे देवाची पूजा केली, अर्चना केली तर देव आपल्यामध्ये येऊन समाविष्ट होतो. तुकामणी चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहिले. तो भगवंताचं स्वरूपच जर मंगल आहे, तो भगवंतच जर मंगल अशा प्रकारचा आहे तर त्याला बसण्यासाठी त्याला स्थापन करण्यासाठी ते ठिकाण आहे ते कसं असेल, ते पवित्रच लागणार ना. जर अंतःकरणात दोष ठेवायचे आणि त्या पवित्र अशा भगवंताला जर
जवळ बोलावण्याचा, अंतःकरणात साठवण्याचा प्रयत्न जर केला तर तो कसा आहे, अशक्य आहे, नाही येऊ शकत. तर म्हणून तो गोबराय म्हणतात, हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. तो गोबराय एका अभंगामध्ये भावाने देव आकारला जातो. तर भावाने देव आकारला जातो हे जरी खरं असलं तरी तुकोबराय म्हणतात, अंतःकरणात जर त्या भगवंताविषयी जर प्रीती असेल ना, त्या देवावर आपली सत्ता टाकता येते. विठाला विठाला तुका म्हणीत भावे देवा सत्ता राबवावे. फक्त एवढा अंतःकरणात जर त्याच्याविषयी आपुलकी जर असेल ना, तर त्या परमात्म्यावर आपली सत्ता राबवण्याची शक्ती आपल्यामध्ये प्राप्त होते. इतकं त्या भावाला परमात्मा म्हणजे अतिशय महत्व दिले जातं. विठाला विठाला. जर तुम्हाला हित व्हावं असेल, वाटत असेल तर अंतःकरणातील दोष निवृत्त करा आणि भगवंताचं अतिशय प्रेमाने आपुलकीने भजन करावं. अभंगाच्या द्वितीय आवडी विठ्ठल गाणी एकांती अलभ्य दे ते लाभधरा. जर त्या परमात्म्याचा आवडीने प्रेमाने जर भजन केलं तर तो अलभ्य असणारा परमात्मा सहजच प्राप्त होतो. जर प्राप्त होतो तर त्याला अलभ्य असं कसं काय म्हटलं जाईल? तर त्याचं कारण असं आहे, योगी माणसाला, योगी पुरुषाला 12-12 वर्ष तप करून त्या परमात्म्याची प्राप्ती होत नाही. त्या परमात्म्याची प्राप्ती केवळ साध्या भावाने प्रेमाने जर त्याचं भजन Thank you.
योगी यांच्या ध्यानी ध्यानाला तुळसे तो कामापाशी मागे पुढे. त्या ध्यानाने 12 वर्ष तप करून देखील तो परमात्मा प्राप्त होत नाही. परंतु आपण जर साधा अंतकरणाने प्रीती ठेवून जर त्याचं भजन केलं तर तो आपल्या संकट काळी मागे पुढे उभा राहतो. कबडीने भावे हरी नाम घे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुकोबराय म्हणतात आवडीने जर त्या भगवंताचं स्मरण केलं चिंतन केलं तर तो संकट काळी आपल्या मागे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे. मागे पुढे उभा राहिले संभाळीत आली आगाचं निवारावे. तर हे कीर्तन जे चालू आहे ना ते सगळं तुमच्यामुळे चालू आहे. मी फक्त निमित्त आहे. काय माझी 15 दिवस झाली त्याची सेवा चालू आहे. त्या सेवेमुळे फार बोर झालं आणि ते चिंतन तर काय तसं झालं नाही. बाबाचं काय पूर्ण ऐकलं नाही त्याच्यामुळं भांडवल जे लिहिलं होतं ते सांगायची गरजच पडली. तुकोबराय म्हणतात हित व्हावा असे वाटत असेल, हिताची जर स्वहिताची इच्छा असेल तर काय करा, आपल्या अंतःकरणामध्ये असलेले जे दोष आहे ते दोष निवृत्त करा आणि इतर ते दोष उत्पन्न होणारे त्यांना आपल्या अंतःकरणामध्ये करावी शांती वासनीची. आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होणारे जे विकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर
द्वेष असतील, हे जे काही विकार आहेत त्या विकारांना आपल्या अंतःकरणामध्ये थारा देऊ नये. तर होतं काय, या अंतःकरणामध्ये या विकारांना जर थारा दिला, ते जर सामावले गेले तर ते काय करतात, अज्ञान उत्पन्न करतात आणि स्वस्वरूपावर ते आवरण निर्माण करतात. सांगितलं आपलं सगळ्यांचं चांगलं जे आपलं कल्याण झालेलं आहे, आपलं स्वरूप म्हणजेच कल्याण आहे आणि आपण सुखमय आहे, आनंदमय आहे. सगळ्याला आनंद, आपण आनंदमय व्हावं वाटतं, आपल्याला सुख प्राप्त व्हावं वाटतं. आपलं स्वरूपात जर सुख आहे तर सुख प्राप्त व्हावं असं का वाटत असेल, त्याचं कारण आहे अज्ञान. अंतःकरणामध्ये ज्या अज्ञानाला उत्पन्न करणारे जे विकार आहेत त्या विकारांना थारा देऊ नये आणि त्या विकारांना उत्पन्न होऊ नये म्हणून तर आवडीने भगवंताचं स्मरण करावं. आणि भगवंताचं स्मरण करणं, देवाचं चिंतन करणं, भक्ती करणं, वर्णन करणं हाच एक आपला उद्धरून जाण्याकरता मार्ग आहे. म्हणतात आपल्याला जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर या निर्वाणीच्या बाणाने जर सहाय्य केलं आणि जर आपण ते साधन केलं तर आपण नक्कीच उद्धार होतो.
गोबरा म्हणतात व्यर्थ वाटेला शिवू नका परमात्म्याशिवाय. आणि देवाने तरी आपल्याला देह हा देवाच्या भजनाकरता दिलेला आहे. तर म्हणून त्या देवाच्या प्राप्ती करता त्या साधनाचं साधन म्हणून या शरीराचा उपयोग करावा. आणि ते साधन करीत असताना आपल्याला शरीर पुष्टी करावं लागेल. म्हणून त्यासाठी थोडंफार बोलणं साहजिक आहे. परंतु व्यर्थ वाटे शिवू नये. व्यर्थ म्हणजे काय असेल उभं बळकुटीवर पडायचं, याला शिवे दे त्याला शिवे दे, हे कसं आहे व्यर्थ वाटे. व्यर्थ वाटे शिवण्याचं लक्षण विठाला विठ्ठल आवडी विठ्ठल गायचे एकांते अलभ्यते तिला वगैरे म्हणून आवडीने देवाचं भजन करावं. तर काय होईल, तो परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये येऊन समाविष्ट होईल. झालेली सेवा पंढरीस पांडुरंग परमात्म्यांच्या चरणी, गुरुवारी बाबांच्या चरणी, विशेष म्हणजे तुमच्या गुरुबंधू मंडळींच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण